मित्रांनो, आज मी आलेलो आहे तळा तालुक्यातील वाशी हवेली या गावात आणि संध्याकाळची वेळ आहे. आज रविवार होता, सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी खरं तर सुट्टी आपल्याला ही स्वतःला चार्ज करण्यासाठी दिलेली असते. शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा हा दूर करण्यासाठी आपल्याला ही सुट्टी मिळालेली असते आणि या सुट्टीचा वापर आणि उपयोग हा आपण कदाचित त्याच गोष्टींसाठी केला पाहिजे. त्याचमुळं आज मी आलेलो आहे वाशी हवेली या गावामध्ये. वाशी हवेली हे गाव आहे तळा तालुक्यामध्ये. म्हसळा आणि तळा या दोन तालुक्यांच्या सीमेच्या जवळपास हे गाव वाशी हवेली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर इथं वाशी हवेलीला यायचं कारण म्हणजे समुद्र खाडी आणि या खाडीच्या आजूबाजूला असणारं हे थंडगार वातावरण, संध्याकाळचे वारे, या सगळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी खरं तर मला राहवलं नाही. त्याच्यामुळं मी आज संध्याकाळी या वाशी हवेली गावामध्ये आलेलो आहे. खरं सांगायचं झालं तर आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं आणि त्याच्यापैकीच कदाचित पाण्याचा प्रवाह हा माझ्यावरती कदाचित जास्त असेल. त्याच्यामुळं मला पाण्याची ठिकाणे हे जास्त आवडतात. त्याच्यामुळं समुद्र असेल, खाडी असेल, विहिरी, तलाव, नद्या, झरे, ह्या सगळ्या गोष्टी मला भरपूर आवडतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी संपन्न असलेला तालुका म्हणजे आपला तळा तालुका आहे भाईंनो. आणि या तळा तालुक्यामधलं हे वाशी हवेली गाव. मी 3 वर्ष तळ्यात होतो, त्यावेळेला कदाचित 1 ते 2 वेळा मी यात वाशी हवेली गावामध्ये आलो असेल. 3 वर्षांच्या नंतर ज्यावेळेला माणगावमध्ये गेलो, 2 महिन्यापूर्वी मी वाशी हवेलीला आलो होतो. पण त्यावेळेला असे काही व्हिडिओ वगैरे काढणं झालेलं नाही. पण खरोखर निसर्गरम्य वातावरणातलं गाव आहे आणि तळा तालुक्यातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारं आणि सगळ्यात कमी स्थलांतरण असणारं गाव हे वाशी हवेली आहे. आणि मी त्या गावात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता एवढं सुंदर वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेला. खरं तर इथं मी सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे. अजून तर किती वाजलेत, 6 वाजलेले आहेत. कदाचित आणखी 15 ते 20 मिनिटांनी या ठिकाणी सूर्यास्ताला जायला सुरुवात होईल. पण मित्रांनो, खरं सांगतो की या ठिकाणी इतकं सुंदर वातावरण आणि इतकी छान हवा आहे की ह्या वातावरणाच्या आपण प्रेमातच पडून जातो. त्याच्यामुळं कधीतरी ना तुम्ही या तालुक्यातल्या या वाशी हवेली गावात नक्कीच आले पाहिजेत. पर्यटनासाठी पण खूप छान गाव आहे. असं नाही की मनाला शांती देण्यासाठी आणि फिरण्यासाठी अगदी 5 ते 10 हजार रुपये खर्च करून आपण कुठंतरी अगदी प्रसिद्ध ठिकाण आहेत तिथंच गेलं पाहिजे, अशातला काही भाग नाही. मनाला जिथं आनंद मिळतो, जिथं शांती मिळते, खरोखर जिथं मनाचा थकवा आपला दूर होईल अशा ठिकाणी आपण आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असणारी ही अशी छोटी छोटीची ठिकाणं आपण शोधली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला असणारा आनंद आपण शोधला पाहिजे आणि त्याचा आस्वाद आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच घेतला पाहिजे. तुम्ही खरंच बघू शकता, आत्ताच या ठिकाणी मी आहे आणि नुकतीच इथून भरती आत्ताच येऊन गेलेली आहे. त्याच्यामुळं पाणी भरपूर जास्त आहे. मी आता पुढं जात नाही, सगळा चिखल झालेला आहे. चिखल म्हणजे जी माती वाहून आलेली आहे ती बाहेर काठाच्या दिशेनं आलेली आहे. पण खरं सांगतो मित्रांनो की खरोखर तुम्ही ना तळा तालुक्यामध्ये खरंच फिरलं पाहिजे. म्हणजे मी मुळात माणगावचा आहे, पण मला तळ्याची अजूनही भरपूर जास्त भुरळ आहे. म्हणजे मला तळ्यातली सगळी ठिकाणं फिरायची आहेत. अगदी तळ्यामध्ये जेवढं मला माहिती आहेत ती सगळी ठिकाणं मला या ठिकाणी एक्सप्लोअर करायची आहेत. पण ते करायला आत्ता वेळ नाही, कारण तळ्यामधले काही ठिकाणं अशी आहेत की जिथं आपण फक्त पावसाळ्यातच त्याचा खूप जास्त आनंद घेऊ शकतो आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला ते सगळे एक्सप्लोअर करायचे आहेत. तुम्हाला मी माझ्या याच व्हिडिओमध्ये पुढे बघा, तुम्हाला मी तळ्यात या वाशी हवेलीच्या खाडीवरची काही महत्त्वाची ठिकाणं किंवा अगदी जे निसर्गरम्य आणि जे दिसायला खूप सुंदर आहे, जे मनाला अगदीच आनंद देतील, सुखावतील. तुमचा सगळा थकवा, आठवडाभराचा तुमचा शारीरिक थकवा असू दे, मानसिक थकवा असू दे, तुम्हाला कोणी बोललेलं असू दे, चाललेलं असू दे, काही असू दे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्याच्यानंतर निघून जाणार आहेत. आजूबाजूला असलेलं कांदळवन, त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या लाटांचा आवाज, त्याच्यानंतर पाण्याच्या लाटांच्या बरोबर भरतीमध्ये आलेले हे छोटे छोटे शिंपले आहेत, शिंख आहेत, त्याच्यामध्ये असणारे जीव आहेत. खरोखर तुम्हाला सांगतो ना मित्रांनो, या निसर्गाच्या वातावरणामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला खरोखर सुखावल्यासारखं वाटतं आहे. मी तुम्हाला माझ्या याच व्हिडिओमध्ये पुढचे इथले काही चित्र आणखी दाखवतो, तुम्हाला खरोखर आवडेल आणि तुम्ही नक्की या वाशी हवेली या गावाला भेट द्या. थोडक्यात आपण त्याला म्हणूया की हे बंदर आहे, कारण इथं मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे आणि इथल्या लोकांचा तो प्रमुख जो आहे व्यवसाय तो मासेमारीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवतो की इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या होड्या आहेत किंवा बोटी आहेत ज्याच्यातून ते मासेमारी करतात ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. स्टे ट्यून. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पाण्याच्या लाटांचा जो मारा आहे तो ह्या दगडांवरती झालेला आणि त्याच्यातून हे बघा अशा प्रकारे या पाण्याच्या लाटांचा मारा झिलून अशा पद्धतीची ही नक्षी या ठिकाणी तयार झालेली आहे. मुळात हे इतकं फारसं असं काही दाखवण्यासारखं कुतूहल असण्यासारखं नाही आहे, पण निसर्गाचा आनंद आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला वाहून घ्यायचं असेल ना तर याच्यापेक्षा सुंदर अशा गोष्टी तुम्हाला खरंच इतर कुठेही अशा बघायला मिळणार नाहीत. समोर तुम्ही
तुम्ही बघू शकता हे वाशी हवेली गाव आहे आणि या गावातल्या लोकांच्या ह्या मासेमारीच्या बोटी आहेत. इथं एवढ्या सुंदर पद्धतीनं लावलेल्या आहेत, रंगीबेरंगी बोटी आहेत. त्याच्यानंतर इथंच नाही, त्या संपूर्ण खाडीमध्ये यांचा विस्तार झालेला आहे. आणि पलीकडं बघू शकता तुम्ही इतका सुंदर सूर्यास्त तुम्हाला बघायला मिळतो आहे. खरं तर उदयाला येणारा रवी आणि अस्ताला जाणारा रवी हे दोन्हीसुद्धा माणसाच्या मनाला सुखावणारे आहेत. त्याच्यामुळं रवी उदयाचा असू दे नाही तर अस्ताचा असू दे, तो इतरांना आनंदच देतो. आणि इतरांच्या आयुष्यामध्ये जसा तो उदयाला येताना रंग घेऊन येतो आणि अस्ताला जातानाही रंग देऊन जातो, त्याचप्रमाणे रवीचं कामच आहे ते की इतरांच्या आयुष्यामध्ये चांगले चांगले रंग भरणं. तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता, इथं पलीकडे जे आहे ना, इथं ज्या ठिकाणी इथं हा जो तुम्हाला रवी अस्ताला जाताना दिसतोय तिथंच बरोबर समोर दिघीचं बंदर आहे. आणि तिथून थोडं इकडं जर आपण वळालो तर इथं मध्ये आता पाण्याचं प्रतिबिंब आणि सूर्याचा प्रकाश जो आहे तो प्रतिबिंबित होत असल्याच्यामुळं इथं दिसत नाही. पण पलीकडे आपल्याला इथं मुरुड जंजिराचा किल्लासुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतो. आणि इथं पलीकडे जे आहे हे जे टोक समोर आलेलं आहे या टेकडीचं, तर तिथं आपल्याला आगरदंडा पोर्ट बघायला मिळतं. म्हणजे आगरदंडा जे बंदर आहे ते तिथं आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या आगरदंडाच्या बंदरापासून ते दिघेपर्यंत जायला आपल्याला बोटीची व्यवस्था आहे. आपल्या गाड्या वगैरे टाकून आपण त्याच्यानं प्रवास करू शकतो. मी 2 ते 3 वेळा तिथून गेलेलो सुद्धा आहे. खूप जास्त मजा येते. आणि खरोखर सांगतो ना तुम्हाला, एवढा सुंदर हा निसर्ग आहे आजूबाजूला. तुम्हाला सांगतो हे वाशी हवेली गाव जे आहे हे डोंगर रांग आहे ही छोटीशी, आणि या डोंगराच्या कुशीत बसलेले हे गाव आहे. अगदी सुंदर आणि निसर्गानं चारही हातांनी भरभरून दिलेले हे गाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या सुंदर अशा बोटी आणि या बोटींच्या रंगांमुळे या खाडीला आणि या समुद्राला एक वेगळाच आपल्याला या ठिकाणी रंग आलेला बघायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण खाडीवरती पसरलेला अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा हा जो काही किरणांचा प्रकाश आहे त्यानं संपूर्ण समुद्र असा केशरी केशरी झालेला आहे. म्हणजे अगदी मन आणि डोळे अगदी सगळं सुखावणारं हे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी आपण सर्वांनी भेट दिली पाहिजे. तर ठीक आहे, चला तर मग तुम्ही सगळ्यांनी या वाशी हवेली छोट्याशा माझ्या मनातल्या पर्यटन स्थळाचा तुम्ही इथं माहिती घेतलेली आहे. आपण पुन्हा एकदा नवीन कुठल्या तरी ठिकाणी जाऊया. तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच इथे या. तुम्हाला माहीत नसेल तर मला बोलवा, मला अजिबात फिरायला कंटाळा येत नाही. आपण पुन्हा एकदा तुमच्या सोबतीने या ठिकाणची ट्रिप काढू. तर तुमचाच सगळ्यांना चला आता बाय बाय, परत भेटूया.